हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर 10 जुलै 2025 रोजी आपली गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्या स्वामी सेवकऱ्यांसाठी, दत्तसेवेकऱ्यांसाठी गुरुपौर्णिमा म्हणजे दिवाळीपेक्षा कमी उत्सव नव्हेच. तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण बऱ्याच अशा सेवा करत असतो आणि त्याच सेवांची मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर गुरुपौर्णिमेनिमित्त 30 तारखेपासून ते 10 जुलैपर्यंत आपल्याला 11 दिवस संकल्पयुक्त दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. तर त्या कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत त्याच सेवांची आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर आता आपण सांसारिक माणूस आहोत, बऱ्याच अडचणी आपल्याला येत असतात, मग त्या आर्थिक असू दे किंवा वैद्यकीय असू दे किंवा आणि कुठल्या दोष असतात, घरात कटकटी असतात, भांडणं असतात, पितृदोष असतात, नवरा बायकोंचं जमत नाही किंवा आणखी कुठली रेंगाळलेली कामं असतात, जसं की नोकरी ठिकाणी असतात किंवा त्याचबरोबर आपल्यावरती काही कोर्ट कचेरीच्या केसेस चालू असतात. अशा छोट्या असंख्य अडचणी सांसारिक माणसाच्या आयुष्यात असतात आणि त्या सगळ्या अडचणींसाठी आपल्याला या 11 दिवस संकल्पयुक्त सेवा करायची आहे. कारण की जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो ना, तर ती सेवा, त्या सेवेचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळतं. रेंगाळत तर आपण रोजची नित्यसेवा करतच असतो, पण जेव्हा असा काही छान पर्व येणार असतो, गुरुपौर्णिमा झाली, दत्त जयंती झाली, सप्ताह झाला, स्वामी महाराजांची जयंती येते, त्यावेळेला जेव्हा आपण ह्या अशा संकल्पयुक्त सेवा करतो ना, तर संकल्पयुक्त सेवेचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळतं. आणि मी ज्या आज दत्त महाराजांच्या आणि स्वामींच्या सेवा तुम्हाला सांगणार आहे ना, या संकल्पयुक्त सेवा जर तुम्हाला केल्या ना, तर तुमच्या आयुष्यात ज्या कुठल्याही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी ही जी सेवा आहे ती खूप प्रभावी आहे. तर चला आपण पाहूया व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, त्याच्यामुळे सेवा कशी करायची याच्यावर तुम्हाला अडचणी येणार नाहीत आणि व्यवस्थितरित्या समजेल. तर सगळ्यात आधी आपण बघूया दत्त महाराजांच्या सेवा. तर 30 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायच्या आहेत, बरोबर. तर दत्त महाराजांच्या सेवा, पहिली सेवा म्हणजे आपल्याला घोर कष्टोद्धरण स्तोत्र आणि दत्त बावन्नी या 2 सेवा आपल्याला दत्त महाराजांच्या करायच्या आहेत. घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे जे स्तोत्र आहे ना, इतकं प्रभावी आहे. हे स्तोत्र जर तुम्ही नियमित पठण केलं ना, तर कुठल्याही प्रकारची अडचण तुमच्या आयुष्यात येणार नाही. म्हणजे जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की सांसारिक माणसाच्या आयुष्यात बऱ्याच अशा छोट्या अडचणी असतात आणि ज्याच्यामुळे आपल्याला काय होतं माहिती आहे का, कष्ट असतं. तर कष्ट हे फक्त शारीरिक नसतं, पण ते मानसिक सुद्धा असतं. तर शारीरिक कष्टापेक्षा आहे ना, मानसिक कष्ट जास्त वेदनादायक आणि जास्त त्रासदायक असतं. तर आपण जर सेवा करत राहिलो ना, तर तितकीच सकारात्मकता आपल्या बॉडीमध्ये येत असते, चांगल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात. आणि हे स्तोत्र जर तुम्ही पठण केलं नियमित, तर कुठल्याही अडचणी दत्त महाराज तुमच्या आयुष्यात येऊ देणार नाही. त्याचबरोबर दत्त बावन्नी. तर दत्त बावन्नी जर तुम्ही याला गुगलला सर्च केलं तर तुम्हाला येऊन जाईल. 52 ओवींचा छोटासा असं स्तोत्र आहे. तर ते सुद्धा तुम्हाला 11 दिवस पठण करायचं आहे. तर सेवा कशी करायची, 30 तारखेला संकल्प करायचा आधी की आम्ही ही सेवा करणार आहोत 11 दिवसांसाठी. तर संकल्प म्हणजे काय, आपल्या उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं, त्याच्यात थोडीशी हळद, अक्षता, कुंकू टाकायचे आणि देवाऱ्यासमोर बसूनच तुम्हाला संकल्प करायचा आहे. आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या म्हणायच्या, दत्त महाराजांना मनोभावे प्रार्थना करायची आणि ते जे पाणी आहे सरळ हाताने ताम्हणात सोडायचं. असं अगदी साध्या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे. तर दत्त बावन्नी तुम्हाला रोज 11 दिवस 1 वेळा पठण करायचं आहे आणि घोर कष्टोद्धरण स्तोत्र जे आहे ते तुम्ही शक्य झाल्यास दररोज 11 वेळा, म्हणजे 11 दिवसांपर्यंत रोज 11 वेळा करायचं. पण जर तुमच्याकडनं नाहीच शक्य झालं तर तुम्ही एकाच वेळेचा संकल्प करा. जर तुम्ही 11 वेळा पठण कराल असा संकल्प करत असाल तर तुम्हाला 11 वेळाच करावं लागेल. आणि जर तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडनं होणार नाही 11 वेळा शक्य, तर तुम्ही एकच वेळेचा संकल्प करा आणि एक वेळा घोर कष्टोद्धरण स्तोत्र आणि 1 वेळा दत्त बावन्नी, असं हे 2 स्तोत्र तुम्हाला 11 दिवस पठण करायचे आहेत. जी कुठली तुमची मनात इच्छा असेल ती संकल्पाच्या वेळेस तुम्ही बोला की मला अमुक हवंय, तमुक हवंय, किंवा ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडली पाहिजे, किंवा ही अडचण माझ्या आयुष्यातनं निघून गेली पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि ह्या 2 दत्त महाराजांच्या सेवा करायच्या आहेत. आता स्वामी सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा खूप नियम अजिबातच नसतात, पण दत्त महाराजांच्या सेवा करताना आपल्याला काटेकोर नियम पालन करायचे आहे. तर 11 दिवस जर तुम्ही ह्या सेवेचा संकल्प केला असेल आणि ही सेवा तुम्ही करत असाल तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला 11 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे.
त्याचबरोबर तुम्ही परान्न घेऊ शकत नाही, म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण तुम्ही जेवू शकत नाही. तुम्ही तुमच्या घरचं साधी भाजी पोळी जे काही जेवत असाल ते, आणि शक्यतो तामसिक आहार म्हणजे तांदूळ, कांदा, लसूण या गोष्टी तुम्हाला वर्ज्य करायच्या आहेत. तर दत्तसेवा करताना या साध्या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मांसाहार वर्ज्य. संकल्पयुक्त सेवा असू दे किंवा नसू दे, पण जर तुम्ही सेवा करत असाल, चांगली गोष्ट करत असाल, तर तुम्ही मांसाहार करू शकत नाही. आता बरेच जण म्हणतील की ताई आम्ही गर्भवती आहोत किंवा मेडिकल कंडिशनमुळे वृद्ध लोक असतील, त्यांना डॉक्टर लोक आजकाल मांसाहार करण्यास सांगतात, चिकन, मटन, अंडी खाण्यास सांगतात. पण जर तुम्ही अशा गोष्टी करत आहात आणि तुम्ही ऑलरेडी मेडिकेशनवर आहात, म्हणजे गोळ्या औषधी घेत आहात आणि गोळ्या औषधी घेण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी जर खायला लागत असतील, तर सेवेला सुरुवात करायची नाही. म्हणजे तुम्ही देवावरही संकट टाकू नका आणि स्वतःवरही अजिबात संकट ओढावून घेऊ नका. तर 11 दिवस जर तुम्ही मांसाहार वर्ज्य करू शकत असाल तरच तुम्ही सेवा करा. अर्थातच काय तर ते तुम्ही तर खायचं नाहीच, पण तुमच्या घरात सुद्धा शिजवायचं नाही. जर या नियमांचं पालन तुमच्याकडनं होत असेल तरच तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा, अन्यथा तुम्ही सेवेला सुरुवात करू नका. तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरीही चालेल. या झाल्या दत्तसेवा. आता आपण बघूया की या 11 दिवस गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला कुठल्या कुठल्या स्वामी सेवा आपल्याला करायच्या आहे. तर स्वामी आपले करता करविता आहेत. आपल्या आयुष्यात जे काही घडतं चांगलं वाईट, त्यासाठी आपण आपलं आयुष्य जे आहे ना, सगळं चांगलं वाईट आपण महाराजांवर सोपवलेलं आहे, कारण ते आपले गुरु आहेत आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव आपल्या महाराजांचा उत्सव आहे. प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यासाठी पर्वणी आहे आणि आनंदाचा दिवस आहे. तर या 11 दिवसाच्या काळात आपल्याला जमेल तितकी, शक्य होईल तितकी महाराजांची सेवा करायची आहे. तर महाराजांची सेवा सगळ्यांनाच माहिती आहे, साधी आणि सोपी. स्वामी चरित्राचा ग्रंथ आणि 11 माळी माळजप. तर हे आपल्याला 11 दिवसांपर्यंत करायचं आहे. पण जी आपण नित्यसेवा करतो ना, त्याला आपण संकल्पयुक्त सेवा म्हणत नाही. ती आपण रोजच्या आयुष्यात आपल्या सोयीने आपल्याला जशा पद्धतीने करता येईल, सकाळी, दुपारी, रात्री, संध्याकाळी, आज नाही केली तर उद्या, उद्या नाही केली तर परवा, आपण अशा पद्धतीने करत असतो. पण संकल्पयुक्त स्वामी सेवा आपल्याला करायची आहे. अर्थातच काय तर 30 तारखेच्या दिवशी जसं मी तुम्हाला दत्तसेवेसाठी सांगितलं, तसंच तुम्हाला स्वामी सेवेसाठी सुद्धा संकल्प करायचा आहे. तर कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत? एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण, असं 11 दिवसांपर्यंत 11 पारायण, आणि रोज 11 माळी जप, असं 11 दिवसांपर्यंत 11 माळी रोज करायच्या. ह्या 2 स्वामी सेवा आपल्याला करायच्या आहेत. पण त्याच्या आधी आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. संकल्पयुक्त सेवा केल्याने त्या सेवेचं फळ लवकर मिळतं आणि महाराजांच्या चरणी ही सेवा लवकर रुजू होते. कारण आपण सुद्धा काळजीपूर्वक असतो की आपल्याला ही सेवा संपवायची आहे. पण फक्त संपवायची म्हणून नाही, जर आपण चांगल्या मनाने करू शकत असू आणि आपल्याकडे खरंच तितका वेळ असेल तरच संकल्प करायचा आणि तरच सेवेला सुरुवात करायची. स्वामी सेवेबरोबरच जर तुम्ही दत्त सेवा पण करणार आहात, म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र, दत्त बावनी, 11 माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृत, या 4ही सेवा जर तुम्ही करणार आहात, तर मी सुरुवातीला दत्त महाराजांच्या सेवेसाठी जे नियम सांगितले, मांसाहार वर्ज्य, ब्रह्मचर्याचं पालन, शक्यतो जमिनीवर झोपायचं किंवा परान्न घ्यायचं नाही, सुतक, विटाळ, विरती, अंतयात्रा अशा ठिकाणी जायचं नाही, हे नियम तुम्हाला दत्त महाराजांच्या सेवेसाठी पालन करावे लागतील. पण तुम्ही जर फक्त आणि फक्त स्वामी चरित्र सारामृत आणि 11 माळी जप या सेवेचा जर संकल्प केला असेल, तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही, किंवा काय म्हणतं, मांसाहार तर वर्ज्य असणारच आहे. मांसाहार तर आपण स्वामी सेवेत सुद्धा खात नाही, पण परान्न वर्ज्य ठेवायचं. शक्यतो संकल्पयुक्त सेवा जर आपण करत असू तर परान्न वर्ज्य ठेवायचं. अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीच्या सेवा आहेत, तर सेवा करायला विसरू नका. आणि काही जर तुमच्याकडनं शक्य नाही झालं तर घोर कष्टोद्धरण स्तोत्र जे आहे ना दत्त महाराजांचं, ते तरी या 11 दिवस पठण करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो 365 दिवस या स्तोत्राचं पठण केलं पाहिजे, कारण त्या स्तोत्राच्या नावातच आहे की कष्टोद्धरण स्तोत्र. म्हणजे ज्या तुमच्या आयुष्यात ज्या कुठल्या छोट्या छोट्या अडचणी असतील ना, त्या सगळ्या अडचणी दूर होऊन अगदी सुरळीतरित्या, म्हणजे आयुष्य बघा, माणसाचं अप्स अँड डाऊन्स तर येतच असतात, म्हणजे चढ उतार हे येतातच. सुख येतं, सुखामागून दुःख येतं, दुःखामागून सुख येतं, हे तर रहाटगाडा आहे. पण जे दुःख आपल्या आयुष्यात येतं ना, ज्या अडचणी येतात, तर त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठीचं जे मानसिक बळ लागतं ना, ते आपल्याला याच्यातून मिळतं. म्हणजे इतकं स्ट्रॉंग आहे आणि इतकं स्ट्रॉंग आपल्याला ह्या सेवेतून महाराज घडवतात. तर त्याच्यामुळे हे एक स्तोत्र तरी पठण करण्याचा तुम्ही जरूर प्रयत्न करा.
आणि सेवा तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला असेल तर तुम्ही दुसऱ्यांनासुद्धा तुमच्या तोंडाद्वारे का होईना पण सेवेचा प्रचार करत जा, जेणेकरून काय होतं माहिती आहे का, चांगल्या गोष्टी जर आपण पण करायच्या आणि दुसऱ्यांना पण सांगायच्या. म्हणजे असं नाही आहे की सेवेचं फळ फक्त आपल्यालाच मिळायला पाहिजे. तर जी स्वामी सेवा आपण करतो त्याचा प्रचारसुद्धा करत जा, जेणेकरून लोकांच्या आयुष्यात सुद्धा जर काही अडचणी असतील तर त्या दूर होतील आणि गरजवंतांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचतो. तर पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार.